आपल्या टीमला, कारण मागच्या दोन मॅचचा विचार केला ना तर भरपूर इम्प्रेस केलं योगेशने. षटकातील पहिला बॉल. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. या बलेचा बॉल, संपर्क पुन्हा एकदा हवा तसं नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. बॅकअप चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. योगेश पुन्हा एकदा या बलेचा बॉल टॅप केलाय. कव्वा रिझन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट. या बलेस अजून एक चांगला बॉल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस फटका चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक चालू असताना पॉवरफुल फटका, बॉल सीमा बार, चौकार. वाडा स्ट्रोक. फटका तर चांगला आहे, मात्र या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. विकेट पहिली, फलंदाज बाद. ज्या ठिकाणी 7च धावा पहिल्या ओव्हर मध्ये, एक लेग बायची अर्धा तास धावा 8 झाल्यात, परंतु एक महत्वाची विकेट देखील आपण पाहिली. या 60 वर एक.
धर्मेश म्हात्रे षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. मुकेश त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी डेंजर येनला पण सुनीलला पाहिला, परंतु सुरक्षित आहे पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर. या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. 14 क्रमांकावरती आपण रणजितला पाहतोय. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे, परंतु त्या प्रकारचे फटके पाहायला मिळतील का पाहूया. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. फटका तर हा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला. अगदी तेच रिझन निवडलंय त्या ठिकाणी, परंतु यावेळेस सिंगल मिळती आहे. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अच्छा, रजनीतील ही शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. क्वालिफाय कोणता संघ होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. अडवा बाटने प्रहार झालाय ऑन साइडला. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. 6 धावा. षटकार. याला डे तक गया. चांगला फटका सुनीलच्या बाट मधून आलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. एक ऑन साइडला तर एक मिडॉनच्या वरून. बॉल जातोय सीमा पार. षटकार. काय कमालीचे 2 फटके. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात त्या ठिकाणावर ना. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर. म्हणजे कुशल मिळाले मैदानावर कवरे बी काढते. केशिंगला प्रॉब्लेम येते लागची मॅचला. पहिलं षटक 7 धावांचं होतं, ज्यामध्ये एक लेग बायची अर्थातच 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आल्यात 18.
प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. समोर आपण रणजितला पाहतोय. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणावर ना. अगदी खेळपट्टी सोडून हा चेंडू हाताला होता. अधिकची एक धाव आणि सोबतच पुढचा बॉल फ्री हिट. षटकातील पुढचा बॉल फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. प्रवीणचं हे षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट शिखडा शॉर्ट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट आणि सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अर्थातच धावा तुम्हाला चांगल्या पाहायला मिळतील यात शंका नाहीये. पुढचा बॉल उडवलाय. ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल. सीमा पार. षटकार. अतिशय दमदार फटका. फलंदाज रणजितच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. मी आधीच म्हटलं होतं रणजित देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलाय त्या ठिकाणावर ना. 6 धावफलक पुढे सरकलाय. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील पुन्हा एकदा बॉलला उडवलंय समोरच्या दिशेने. आता मात्र परतावा लागेल रणजितला. विकेट. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावा भरपूर चांगल्या बनल्या आहेत आतापर्यंत. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नवीन फलंदाज ज्युनियर संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. गावदेवी भादबड संघाचे संतोष तरे मॅच एन्जॉय करत आहेत. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट सांगितलं आहे. हार्दिक स्वागत आहे या खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉल उडवलाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून जर विचार केला तर पहिला क्रमांकावरती बंदरा मारुती काल्हेरा संघ रँक करतोय. तर दुसऱ्या क्रमांकावरती विक्रम स्पोर्ट वडूनगर हा संघ. तिसऱ्या क्रमांकावरती जॉली कामतगर. तर चौथ्या क्रमांकावरती वीर तानाजी दापोडे.
5व्या क्रमांकावरती गावदेवी भादबड संघ रँक करतोय, तर 6व्या क्रमांकावरती जे 7व्या क्रमांकावरती मरुआई दिवे, 6व्या क्रमांकावरती आपण जे बजरंग कारेवली टीमला पाहतोय. डेटा मागवले षटकातील पुढचा बॉल षटकारानंतर काय कमालीचं कमबॅक केलंय त्या ठिकाणावर ना प्रवीणने, कारण षटकार लागला आणि त्यानंतर 2 विकेट्स घेतल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल यस प्रवीण पुन्हा एकदा सज्ज झाला त्या ठिकाणावर ना. या बलेचा बॉल अराउंड द लेग त्रिफला उडवलाय आणि अशा प्रकारे विकेट हॅट्रिक. खासदार बालामामा चषक 2025 मधली ही पहिली विकेट हॅट्रिक. गोलंदाज प्रवीण म्हात्रे, कालिका माता कालबार टीमचा त्याच्या नावावरती. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि सोबतच या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी तुफान पिंपलास टीमचे अगदी जबरदस्त ऑलराऊंडर जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लेट नाईट भरपूर व्ह्यूअर्स होम फोटोज लाईव्हला कनेक्ट आहेत शेवटच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी. आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आहे. कोणता संघ क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. धावा धावफलकावर स्थिर आहेत 35. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. शेवटचं षटक. जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल समोर सुनील. 2 षटकारांच्या मदतीने 13 या धावसंख्येवर खेळतोय. अंतिम षटक. पहिला बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला संपर्क अवत असं नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक मुकेश बॉल पर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी सुनील त्या ठिकाणी जरूर इंटरेस्टेड होता, परंतु मनोज नकार देतोय. मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगल. 36 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये कुठपर्यंत मजल मारेल टीम मानकोली हे आपल्याला पाहावं लागेल, कारण 5 बॉल नंतर किती धावांचं लक्ष असेल हे देखील आपल्याला समजेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. थ्रो तर भरपूर चांगला झाला होता, परंतु कलेक्ट करू शकला नाहीये यष्टीरक्षक. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणावर ना. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित चित्र जे आहे ना ते वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक एंडला मात्र सुनील येतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिलेत. उर्वरित 4 बॉलमध्ये किती धावा वसूल करेल हे खूप महत्त्वाचं असेल टीम मानकोलीच्या दृष्टिकोनातून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लॉक होलचा बॉल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. अगदी दुरून बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 39 39 धावा झाल्या आहेत.
39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. जितेंद्र पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल, संपर्क अवध असं नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकीची. एक धाव मिळेल त्या ठिकाणी टीम गुरुदत्त मानकोलीसाठी. आजच्या रजनीतील ही शेवटची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. संघ कोणता क्वालिफाय होईल याकडे मात्र भरपूर प्रेक्षकांच्या नजरा आहेत. फोर नॉट 40 धावा धावफलकावर आहेत. जितेंद्रचं हे शेवटचं षटक आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते आहे. अगदी सिंगल डबलचा खेळ, 3 सिंगल 1 डबल, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या बलेचा बॉल एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. यस विकेट. मनोज केनीला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अंतिम चेंडू बाकी आहे या इनिंग मधील. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बालेमामा चषक 2025 हे आयोजन. अगदी दमदार आयोजनामध्ये ही स्पर्धा खेळवली जात आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधील. कमालीचं षटक जितेंद्रच्या माध्यमातून अगदी धावांवर रोख लावला गेलाय. राहुल माली शेवटचा बॉल खेळण्यासाठी आलाय. अडवा बाटने प्रहार झालाय. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि त्यानंतर यस दोन्ही गाड्या एकाच रुलावर. अर्थातच मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा शेवटच्या बॉलवर. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 42. 42 धावा झाल्या आहेत. 43चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गुरुदत्त मानकोली टीमने कालिका माता कालबार टीम समोर. या ठिकाणी संपन्न झाला. 42 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि 43 धावांचा आणि पाहायला मिळते.
43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. फलंदाजीवरती आपण नजर टाकली तर सलामीवीर अविन आणि बंडू यांनी खासं काही करता आलं नाही आहे. अविन यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर लागला गेला. एकंदरीत दोन्ही फलंदाजाने फक्त 10 धावा जमा केल्या. त्यानंतर सुनीलाला डावाला सावरलं. आपण पाहिलं आल्या आल्या 2 मोठे फटके लागले गेले. षटकार 17 धावा जमा केल्या. त्यानंतर रणजित यांनी 10 धावा. संदीप यांनी आपण पाहतोय काही करता आलं नाही आहे. त्याचबरोबर दोन्ही संदीप असफल ठरताना शून्यावर बाद. स्वतः संघनायक आपण पाहतोय फक्त एकच धाव जमा केली. राहुल माले यांनी 2 धावा. अशा रीतीने आपण पाहतोय की 42 धावा धावफलकावरती. सुरुवात गोलंदाजी खूप चांगली झाली. खास करून योगेश यांनी आपण पाहिलं तर खूप चांगलं षटक हाताळलं. पहिला पॉवर प्लेचा होता. 7 धावा खर्च केले. 1 गडी बाद केलं. त्यानंतर धर्मेश याला थोडंसं मागडा षटक टाकलं गेलं कारण त्या ओव्हरला 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. प्रवीण म्हात्रे याने कमबॅक केलं आणि स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करताना पाहायला मिळालं. त्यानंतर जितेंद्र यांनी आपण पाहतोय की शेवटचं ओव्हर हाताळलं गेलं आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केलं. अशा रीतीने 42 धावा आपण पाहिल्या खर्च झाल्या आणि 43 धावांचं लक्ष आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मुकेश आणि योगेश पाहूया. या ठिकाणी सलामीची जोडी आलेली आहे. 43 धावा या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळत आहेत. तेवढ्याशा सोप्या नसतील आणि तेवढ्याशा कठीणही नसतील. म्हणजेच बॅलेन्सिंग सामना आहे. 10+ धावसंख्या जर मानली तर या ग्राउंडची खास करून या स्पर्धेची एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खासदार बालेमामा चषक 2025 हा महासंग्राम मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आजची तिसरी नाईट आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ. पहिल्या दिवसामध्ये दिवसभर दिवा, त्यानंतर कोण चेरोबा कोण आणि आपण आजच्या दिवसामध्ये तो पहिला सेमीफायनल खेळला गेला होता. चेरोबा कोण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. पाहण्यासारखं राहील की आजच्या दिवसामधून आजच्या या रात्रीमधून कुठला संघ क्वालिफाय होतोय. अंतिम 8 संघामधून 2 संघ या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. या स्पर्धेतून खाली हात जाणार नाही आहे. जो संघ हा सामना जिंकेल छोटं का होईना परंतु बक्षीस हाताला लागेल. गेम ऑन खेळायला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाते. पहिल्या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. दुरून खेळण्याचा आपण पाहतोय की निर्धावची केली जाते सांगता. राहुल माली या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची सांगता पहिल्या चेंडूवरती करताना पाहायला मिळाले आहेत. अशी सुरुवात दमदार करणे गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी विजय संपादन होऊ शकतोय. परंतु मुकेश असा एक खेळाडू आहे कधीही गेअर चेंज करू शकतोय. पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. तोच रिझन तोच टप्पा आणि आपण पाहतोय तोच रिझल्ट. डॉट चेंडू. कुठल्या प्रकारची धावा आतापर्यंत खर्च केली गेली नाहीये. राहुल माली पुन्हा एकदा टर्न होतंय. एकही धाव खर्च केली गेली नाहीये. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळेस उडवलाय पाहूया. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. जेच केला जाईल का परंतु या ठिकाणी 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल्स झाला. तू घे मी घे अशा पद्धतीने चेंडू धरतीला दान आणि या ठिकाणी आपण पाहतोय की
धावा जमल्या गेल्यात या चेंडूवरती 3. एक तर झेल घेण्यामध्ये कुठेतरी तालमेल जमला नाहीये, चेंडू फेकतानाही चुकीचं पाहायला मिळालं, त्या कारणास्तव पाहतोय आपण की 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे आपण पाहतोय एकही धाव नव्हती तिथं 3 धावा, म्हणजेच आपल्या संघासाठी या कुठेतरी चुकीच्या धावा अंतिम क्षणामध्ये ठरल्या जातील. पाहूया, 3 चेंडूंचा खेळ झाला, 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस योगेश येतोय स्ट्राईक वरती. मुकेश आपण पाहतोय सुरुवातीचे 2 चेंडू कुठल्या प्रकारे धाव नव्हती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा. यावेळेस उडवलंय खाली, रिझन आहे क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आणि या ठिकाणी काय घडतं पाहूया. पंचांच्या माध्यमातून काय इशारा केला जातोय. यस, इट्स अ 6. 6 धावा या चेंडूवरती आपल्याला मिळत आहेत. पंच कशासाठी रिव्ह्यू पाहिजे. षटकार, हा षटकार दिला तिकडं खेळाडूने. सहा धावा, क्या बात आहे. धावा कुठेतरी थांबल्या होत्या, परंतु या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 9 अंकावरती. सुरुवात चांगली, परंतु तिला दमदार असरदार करता आले नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा झेल या ठिकाणी उडाला होता, परंतु तो काही घेता आला नाही आहे. एक सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहतोय आपण 10 अंकावरती जाऊन पोहोचते. अजून एक शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस इनफिल्डच्या वरतून स्लाइस केला जातोय. चेंडू नाही थांबत, जातोय जातोय आणि फायनली सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 पाहायला मिळते. 43 धावांचं लक्ष्य होतं, त्यातल्या 14 जमा झालेल्या आहेत. म्हणजे 18 चेंडू मागे आता विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 29 धावांचं आहे. पॉवर प्लेचं षटक होतंय, परंतु हवं तशी गोलंदाजी काही झाली नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर योगेश यांची गोलंदाजी खूप चांगली होती. पॉवर प्लेच्या षटकामागे 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतो 14 धावा खर्च केले गेले. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. 14 धावा त्यातल्या जमा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच क्वालिफाय होणारी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेतून छोटी का होईना परंतु एक गोड आठवण घेऊन जाईल. कारण सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा, प्रत्येक दिवसातून एक संघ क्वालिफाय होतोय. 4 बक्षिसं आहेत 4थ्या क्रमांकापर्यंत. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढाई, द्वंद्व युद्ध, 2 टीम मधील कशमकश संघर्ष पाहायला मिळतोय. एक आयोजक संघ तर दुसरा आपण पाहतोय की एका ट्रॉफीसाठी झुजत असणारा प्रथम क्रमांकासाठी कालिका माता कालभार वार पलटवार केला गेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा घेऊन सुनील माली येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी टर्न होत आहे. यावेळेस क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू हाताला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटला चाटून आपण पाहतोय चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला कलेक्ट केला गेला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. या 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह
लोकांच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झालेला, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेची मागणी केली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकता की बरी मछली जाल में फसती हुई, कारण मोठा विकेट योगेश पाटील या ठिकाणी बाद होतोय. आपल्याला पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणत असतो की माठाला छोटासा छिद्र पडलं की माठ खाली व्हायला वेळ लागत नाहीये. पाहूया मुकेश येतोय ऑन स्ट्राईक. आई चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अपील जरूर केली होती, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीची मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु मुकेश मात्र खूप चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पाहतोय आपण 18 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाली. निश्चित या 2-2 धावा कुठेतरी कारगर ठरतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आता मात्र बॅक टू बॅक 2 वेळा 2-2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आतापर्यंत 6 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या 20 या अंकावरती पाहायला मिळते. दुसरं ओव्हर चालू आहे, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील माली हा एक चांगला गोलंदाज आहे, पूर्णपणे दारोमदार पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका आहे आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. चांगला प्रयत्न मनोज केनीचा पाहायला मिळाला. झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु एक वेल ट्राय. जीवाच्या अकंता लावली जाते, चेंडूला स्टॉप केला गेला, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. 22 धावा धावफलकावरती, 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये, 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस उडवला आहे, इथेही मिस टाइम झालेला आहे आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. मुकेश ओव्हर क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या 22 या अंकावरती 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र 21 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 22 बनल्यात आणि 12 मध्ये 21 ची आवश्यकता. जशाच तसं सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बारा बॉल 21 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय नितीन नॉस्टँगला. आता नवीन मैदानाच्या आतमध्ये विद्यानंद येतोय. स्वतः संघनायक यावेळेस मनोज केनी येतोय गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक अतिशय महत्त्वपूर्ण हाताळण्यासाठी. 12 मध्ये 21 ची आवश्यकता. यावेळेस लेट कट पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 11 मध्ये आता मात्र 20 धावा किती
झाले याला तर फारसं महत्त्व उडलं नाही आहे. उलटी गिनती सुरू. येणारे चेंडू 11 विजयाचं समीकरण 20 धाबांचं अतिशय महत्वपूर्वक ओव्हर आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. जागते रवचा आदेश देत असताना एक चांगला चेंडू हाताला जातोय मनोज केनी यांच्या माध्यमातून. एक आत्मविश्वास देऊन जाणारा हा चेंडू आहे. पाहूया त्या आत्मविश्वासाने पुढील चेंडूवरती कशा प्रकारे खेळ होते. क्या बात है, क्या बात है. या ठिकाणी आपण पाहतोय एज अँड गॉन. फलंदाज होते बाद. संघ नायकाची खेळी कशी असावी तर अशी असावी. क्या बात आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 23 आहे, म्हणजे 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 9 चेंडू मागे. 20 धावेची आवश्यकता. 9-20 समीकरण. मनोज केनी ऑन फायर. नवीन फलंदाज जितेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहतोय पण शॉर्ट टर्मेंटच्या रिजनला चेंडू जातोय. एक धाव खर्च केली जाते. प्रत्येक चेंडू मागे खूप परिश्रम मेहनत घेतली जाते. आता मात्र पूर्ण चार्ज होताना पाहायला मिळते. गुरुदत्त मानकुली टीम मैदानाच्या आतमध्ये एकामेकाला आपण पाहतोय कोऑर्डिनेशन चालू आहे आणि ते खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही मॅचमध्ये खेळताय त्यावेळेस ही गरज आहे एकामेकाला कोऑर्डिनेशन करण्याची. क्या बात आहे, क्या बात आहे. मला ते वाटतं हा बॅटला लागला असावा चेंडू. निर्धावचे होते सांगता. क्या बात आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात. येणारे चेंडू आता 7 पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण जे आहे 19. 7 चेंडू 19 धावाची आवश्यकता आहे. आता सामना बनवलेला आहे या गोलंदाजाने. मरता क्या ना करता असं म्हटलं जातं. स्वतः संघ नाईक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतंय. पुढील चेंडू. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर उत्साह अगोदर साजरा करण्याच्या नादामध्ये जेल सुटलं होतं, परंतु लगेचच रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केले. सहा मध्ये 19. क्या बात आहे. कोण गोलंदाज येईल, कुठला गोलंदाज येईल. फलंदाजी भरपूर या ठिकाणी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये कुठेतरी फटके बसले होते गोलंदाज मनोज केनी यांना, परंतु या मॅच मध्ये अतिशय महत्वपूर्वक सामना आहे. महत्वपूर्वक वेळेस दिलेली ओव्हर आपण पाहिली तर 3री आणि त्याच्यामध्ये खूप चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. अल्पेश गायकवाड आमच्याकडे माहिती पोहोचवत आहेत. 1 विकेट आणि 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले आहेत. क्या बात आहे. वापस आणून दिलेल्या मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा अंतिम ओव्हर फेकण्यासाठी संदीप येतोय. 1 धाव पहिल्या चेंडूवरती जमा केले गेले आहे. आता मात्र इथनं 18 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. कधी गेअर चेंज करू शकतोय, परंतु अतिशय ताकदीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वच गोलंदाज. संदीप सिनियर पाहूया गोलंदाजी मार्क वरती, ट्रॅक वरती.
विजयाचा शंखनाद फुकला जाईल का? या वेळेस आपण पाहतोय ऑन साईडला लोकांच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. कमलाकर आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण इथंही पाहायला मिळते. आता मात्र मॅचमध्ये पूर्णपणे इंटर आपल्याकडे सामना झुकवताना पाहायला मिळतात. येणारे चेंडू मात्र आपल्याला 4 पाहायला मिळतात आणि विजयाचं समीकरण 17 धावायचं. सतरा धावा हवे आहेत विजयाचं समीकरणासाठी. 3 मोठे फटके खेळले जातील का? 3 बिग हिट पाहायला मिळतील का? उडवला तर जरूर आहे, परंतु ती ताकद, तो फोर्स, तो टायमिंग, शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं नाही. या दुसरीची मागणी आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि 15 धावेची आवश्यकता आहे. 3-15चं इक्वेशन पाहायला मिळतंय. मॅच होती कुठं आणि मॅच आली कुठं? पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेल्या 14 धावा. असं वाटलं होतं की विजयाचा शंखनाद फुकला जाईल कालिका माता कालवार या संघाच्या माध्यमातून, परंतु जिद्द चिकाटी संघर्ष सोडलं नाही आहे. मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस सोडवला आहे, मिस टाइम झालेला आहे आणि त्या ठिकाणी क्या बात आहे, कमलाकर आहे, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. आणि आता मात्र विजयाच्या जवळ उंबरठ्यावरती मॅचमध्ये पूर्णपणे वापस पाहायला मिळत आहेत. गुरुदत्त मानकोली हा संघ स्वतः आयोजक संघ आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची कामगिरी आज चांगली पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर साईकृपा डुंगे संघाला परास्त केलं होतं आणि मागील मॅच खूप चांगली रंगली होती. जानमान सरवली संघाला पराजित करून इथवर कालवार संघाशी 2 हात करण्यासाठी तयार झाले. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 42 धावा जाऊन 43 धावांचं लक्ष ठेवलं. आता मात्र खेळ उत्तरदार पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे आपण पाहू शकता 15 धावांचं. म्हणजे 2 लिगली जर डिलिव्हरी हाताळले, बॉल हाताळले तर विजयापासून कोणी रोखू शकत नाही आहे मानकोली संघ आज. क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू एक चांगला आहे, परंतु जातोय सीमा पार. चौकार गेला तरी काही हरकत नाही आहे, कारण वाईट नो नाही आहे ना, ही चांगली बाजू आहे. आता मात्र शेवटचा चेंडू आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 11 धावांचं. 1 पाऊल दूर विजयाच्या. चांगली फाईट दिली कालिका माता कालवार संघाने, परंतु अंतिम क्षणामध्ये ती बरकरार ठेवता आली नाही आहे आणि परिणामस्वरूप पराजयाच्या खाईमध्ये सापडत असताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, गणपती बाप्पा. विकेट आवडला लास्ट बॉलवर बॉल जरा फुक यस, या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट घेतला जातोय. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. या कालवार टीमचं खूप चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काही कसं करता आलं नाही आहे. खूप खूप अभिनंदन आयोजक टीम अर्थात गुरुदत्त मानकोली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय सुनील यास. सुनील आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. प्रवीण आपण यायचं. आपण विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. नानाजी गोंडली साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक टी शर्ट दिलं जाईल, तर प्लीज आपण या ना, आपला टी शर्ट तो आहे तो घेऊन जायचा आहे, कारण विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून पूर्ण सीझनसाठी दिले जातात टी शर्ट.
सुनील माळी विनंती असेल आपण या. सुनीला दे ही माझी संदीप तुझी एकटी का संदीप तुझी मला दे मी तुला देते नाही पहिली गाणं भेटले ना यस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो सुनीलला जातोय परंतु त्यांच्यामध्ये माझी मॅन ऑफ द मॅच आहे ते मी किशोरला देतो. यस कमॉन कमॉन. कारण आपण पाहिले ते कॅची पकडल्या गेल्या ना तिथं मॅच मध्ये इंटर झाले आणि मॅचचा टर्निंग पॉईंट असतो तो खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असतो आणि ती खरोखर जाणीव ठेवली गेली आहे सुनील याने आणि त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. क्या बात आहे. यस अशा रीतीने आजचा खेळ या ठिकाणी थांबतोय. उद्या बरोबर ठीक 6 वाजता ज्या टीमला आमंत्रित